प्रभाग क्रमांक 192चे विजय उमेदवार यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत। काल याच शिवतीर्थावरती येऊन गुलाल आहे तो उधळलेला होता आणि खऱ्या अर्थाने गुलाल हा शिवतीर्थाला लावणारे यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत। किल्लेदार साहेब, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन या विजयानंतर। पहिला विजय या ठिकाणी आणि तुम्ही गड टाकला असं देखील काल या ठिकाणी म्हणण्यात आलं। काय भावना आहे? भावना तर आनंदीच आहे ना। भावना उत्कंठा होती की हा गड आपला कसाही करून आला पाहिजे, उत्सुकता होती आणि तो गड राखण्यात मला यश आलं। लोकांनी भरभरून मला मतदान केलं। मी तर खरं म्हणेन की पैशापेक्षा लोकांचं प्रेम माझ्यावरचं जिंकलं आहे। प्रेम सर्वश्रेष्ठ ठरलं आहे पैशाच्या समोर। आणि राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब दोघंही माझ्यावर खूप खुश होते। आणि राजसाहेबांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मला समाधान वाटलं। यशवंत केलात असं देखील या ठिकाणी म्हटलंय। हां यशवंत केलात तुम्ही किल्ला। हो, कसं शिवसेना मनसेचा इव्हन मराठी माणसाचा हा बालेकिल्ला आहे आणि तो मी राखायचा कटोकट प्रयत्न केला आणि तो राखण्यात मला यश आलं, म्हणून ते यशवंत केला असं ते म्हटलं गेलं। परंतु या ठिकाणी जे तुमच्या 6 विजयी झाल्या, परंतु मोठ्या प्रमाणात मनसेला याचा लॉस झाला असं देखील म्हणण्यात येतं। विरोधी त्या ठिकाणी म्हणतात। विषय असा होता की कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसानापेक्षा मुंबई आणि मराठी माणसाचे अस्तित्व महत्त्वाचं होतं आणि मुंबईतील मराठी माणूस नजरेसमोर ठेवून राजसाहेबांनी हा निर्णय घेतला होता। त्यामुळे फायद्या तोट्याचा विचार तेव्हाच सोडला होता। परंतु राज ठाकरे आहेत ते कधीपर्यंत दुसऱ्याला जिंकून देणार आहेत अशी प्रतिक्रिया आहे आज सकाळी संतोष धुरेंनी दिलेली आहे। काय म्हणायचं आहे नक्की ह्या मागे राजसाहेब? महाराष्ट्राच्या हितासाठी जो निर्णय असतो तेव्हा स्वतःच्या फायद्या तोट्याचा विचार करायचा नसतो। आपल्या फायद्या तोट्यापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे हा उदात्त हेतू जर राजसाहेबांचा असेल तर मला वाटतं त्या गोष्टीचं समर्थन करायला हवं, टीका करण्यापेक्षा। परंतु प्रत्येक वेळी राजसाहेबांनाच का? हे लक्षात घ्या, प्रत्येक माणसाचं एक नेचर असतं। राजसाहेब नावाप्रमाणे राजा माणूस आहे आणि मला वाटतं त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या बाबतीत कधीच तडजोड केलेली नाही आहे। मग समोर कोणी मित्र असो शत्रू असो त्यांनी तडजोड करत नाहीत आणि त्यांचा तो स्वभाव आहे। आणि मला वाटतं त्यांनी मग जर त्या गोष्टीसाठी जर हा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं सगळ्यांनी त्याचं स्वागत करायला हवं, टीका करण्यापेक्षा। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला असं देखील म्हणतात। कोणी कोणाचा वापर केला म्हणण्यापेक्षा मराठी माणसांसाठी जर हिताचा निर्णय असेल तर आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक त्याचं स्वागत करतो। बरोबर आहे। एक प्रश्न आहे की असा की या ठिकाणी शिवसेनेच्या सर्वात जास्त म्हणजे तुमच्या युतीमध्ये आहे त्या जागा त्यांनी लढवलेल्या होत्या आणि त्या निवडून आल्या, परंतु तुम्हाला तेवढं शिवसेनेच्या विनिंग सीट होत्या ना, बऱ्यापैकी विनिंग सीट असल्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळे विनिंग म्हणण्यापेक्षा सिटिंग सीट होत्या आणि सिटिंग सीटवर अधिकार त्यांचाच राहतो ना, त्यामुळे त्यांच्या सीट अधिक आल्या। आमच्याकडे सिटिंग सीटच नव्हते हो, आमच्याकडे सिटिंग जे कोणी 5-6 होते ते पण निघून गेले होते। तर मला वाटतं सिटिंग सीट नसताना देखील आम्ही चांगली मतं घेतली। जरी आमचे 6 नगरसेवक निवडून आले असेल तर आम्ही बरेचसे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि बाकीच्याही मतदारांनी भरपूर मोठ्या प्रमाणात मतं घेतलेली आहेत। महापौर हिंदू होणार, मराठी होणार, परत एकदा फडणवीस? हे बघा, आता कसं आहे, मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे आणि मराठीच होणार या पद्धतीचं आमची मागणी आहे। आपण पाहिलं तर मराठीच महापौर होणार या पद्धतीची मागणी आहे ती असा ही प्रतिक्रिया आहे ती विजयी उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी या ठिकाणी केलेली आहे। योगेश सावंतसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।